माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की हा काळ अडचणीचा आहे, सगळ्यांसाठीच आहे. लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. थोडंसं त्यांनीही त्यांच्या टीमला सांगावं की थोडा संवेदनशील, एखादा शेतकरी त्याचा दुःखाचा विचार करा. तो जेव्हा बोलेल तुम्हाला तेव्हा तुम्हीही ऐकून घ्यायची, त्याच्या मनस्थितीचा मान सन्मान केलाच पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हणले की जसं मदत जाते, ओला दुष्काळ, सरसकट कर्जमाफी, शून्यातून पुन्हा त्यांचं आयुष्य उभं केलं, तसं त्यांना एक इमोशनल स्ट्रेंथ, ताकद देण्यासाठी आपण एक वेगळी यंत्रणा केली आहे. मला आठवतं की लातूरला जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा पवारसाहेब स्वतः 2 आठवडे तिथे राहिले होते. तेव्हा काही मोबाईल वगैरे काही नव्हतं. त्या काळात इथून अनेक डॉक्टर्स गेले होते आणि इमोशनली त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्या इमोशनलसाठीही इथून मोठ्या टीम्स गेल्या होत्या, एनजीओज गेले होते, जे 3-3, 4-4 महिने लातूरला राहून त्या लोकांना इमोशनली त्यांना ताकद देत होते. त्याच्यामुळे खूप लेवल्सला आपल्याला इथून पुढे काम करावं लागणार आहे, कारण का एकदा पाणी ओसरलं की आणखीन वेगळे प्रश्न उभे राहणार. पाणी एकदा सगळं कमी झाल्यावर आरोग्याचेही प्रश्न उद्भवतील. त्यामुळे खूप पुढचे 2 ते 3 महिने काम हे आपल्याला सगळ्यांनाच आणि त्यातून सरकारला हे करावं लागतं.